आदिवासी नगरसेवकांना सुद्धा त्याच्या नियमाची पूर्ण माहिती नसेल. आदिवासी मंत्रीच त्यांचे होते. विजयकुमार गावित आदिवासी मंत्री असताना का शबरीचे घरकुल मंजूर झाले नाही, का शबरीचे घरं पूर्ण झाले नाही, त्याच्या मागं काही ना काही तर अडचणी असतील. आता त्याच्या घराची जागा त्यांच्या नावाने पाहिजे ही सर्वात मोठी अट आहे शबरीमध्ये. शबरीमध्ये जर त्यांच्या नावावर जागाच नाही आहे घरांची तर घर कसं बनवणार? मग एक तर ती अट शिथिल करायला पाहिजे. ती अट शिथिल करायचे अधिकार कोणाला होते? आदरणीय विजयकुमार गावित साहेबाला. पण विजयकुमार गावित साहेबांनी केली नाही. मी त्यांच्यावर टीका करत नाही, आज ते आजारी आहेत, पण त्यांनी केले नाही. तेवढीच तर सरकारचे नियम आहेत की जागा ज्याची असेल मालकीची त्यालाच घर भेटतं. पूर्वी शबरीचं घर 1.5 लाखात भेटत होतं. 1.5 लाखामध्ये घर होत नव्हतं. प्रधानमंत्री आवास योजनेचं 2.5 लाख भेटतात, ते 1.5 लाख होते. शेवटी आता 2.5 लाख केले शबरीला. पण त्याच्यामध्ये एक अट आहे. तर आता मी काय करतोय, मी नंदुरबार नगरपालिका 28 तारखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अतिक्रमणामध्ये ज्यांचे घर आहेत त्यांचे जमिनीचे पट्टे त्यांच्या नावावर करण्याचा ठराव करतोय. त्याच्यासाठी सर्वे करेल, एजन्सी निर्माण होईल, लाखो रुपये मी खर्च करेल नंदुरबार नगरपालिकेकडनं. पण ज्या लोकांचे 2011च्या पूर्वीची घरं आहेत, जे पुरावे देतील त्यांना त्यांच्या जमिनीचा 500 स्क्वेअर फूटचं घर असेल तर त्यांना फुकटामध्ये जमीन मिळेल. 500 ते 1000 स्क्वेअर फूटचं जर घर असेल तर रेडी रेटनरच्या 10% रक्कम भरून त्यांना ती जागा मिळेल. 1000 ते 1500 स्क्वेअर फूटचं जर अतिक्रमणातलं घर असेल तर त्याला रेडी रेटनरच्या दराच्या 25% रक्कम भरावीच लागेल आणि ती भरल्यावरच त्याच्या नावाने जमिनीचा पट्टा मिळेल. हा पण राज्य सरकारने नियम केला म्हणून आपण करू शकतो. आणि 1500 स्क्वेअर फूटच्या वर ज्यांचं बी अतिक्रमण राहील त्याने ते अतिक्रमण स्वखर्चाने काढायचं आहे. 1500च्या वरचं जर 1700 असेल तर 200 स्क्वेअर फूटचं अतिक्रमण काढायचं, हा सरकारचा कायदा आहे. आणि म्हणून आत्ताही काल त्या नगरसेवकांनी तिथं निवेदन दिलं, नंतर सांगितलं की नगरपालिकेकडे पैसे वर्ग करा. नगरपालिकेकडे पैसे वर्ग करणार. 31 तारखेला आर्थिक वर्ष संपत आहे, ते पैसे खर्च होणारच नाही आहे. मग नगरपालिकेला जर घर मंजूर करायचे अधिकार नाही आहेत तर तुमचे पैसे घेऊन करू काय? परत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोमा मारायला माझ्यासाठी जागा करून देऊ की बुवा नगरपालिकेने पैसे लॅप्स केले. काल मी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन सांगून आलो, जर नंदुरबार नगरपालिकेला घरं मंजूर करायचे असतील अधिकार तर तुम्ही पैसे पाठवा, आम्ही घ्यायला तयार आहे. पण आम्हाला मंजुरीचे अधिकार नाही आणि फक्त तुमचे पैसे मी घेऊन बदनामी करणार नाही. आम्हाला पैसे नको. लेखी पत्र दिलं आहे माझ्याकडच्या IAS अधिकारी आहे तात्पुरता आलेला, 23 तारखेपर्यंत आहेत CO, त्यांनी सुद्धा त्यांच्या सहीने लेखी पत्र दिलं की आम्ही पैसे स्वीकारत नाही आणि पैसे मी घेणारच नाही. मागणी आहे की जसं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एजन्सी नेमायची असते, एजन्सी प्रस्ताव सगळे बनवते, घरकुलांचे त्यांचे प्लॅन बनवते, तो प्लॅन नंदुरबार नगरपालिकेला मंजुरीला येतो. नंदुरबार नगरपालिका त्याच्याकडनं फक्त 1000 रुपये घेते आणि त्याचा प्लॅन मंजूर करून देते. तशीच आदिवासी मंत्र्यांना सुद्धा यापूर्वी बी आम्ही निवेदन दिलं आहे की आपण एजन्सी सुद्धा म्हणजे कन्सल्टंट नेमायचे अधिकार द्यावेत, कन्सल्टंट नेमावा, कारण तरच ते एकसारखे घरं दिसतील. नाही तर कोणी कुठं घर बांधेल, कोणी कुठं घर बांधेल आणि ते काही त्या घरांमध्ये तथ्य राहणार नाही. तुम्ही एक कन्सल्टंट नेमावा, त्याच्या थ्रू प्लॅन बनवावा, तो प्लॅन नगरपालिकेत सादर करावा. 1000 रुपये त्याच्यासाठी नगरपालिका शुल्क आकारणार आहे. प्रसंगी नंदुरबार नगरपालिका ते शुल्क बी माफ करून देईल. पण एक टाईप प्लॅन जर झाला तर सर्व शबरीचे घरकुल एकसारखे दिसतील, सगळ्या लोकांना त्या घराचा लाभ मिळेल आणि ओळखू पण येतील की हे शबरीचे घरकुल आहेत असं. आणि त्याच्यासाठी सुद्धा एक एजन्सी नेमायचे अधिकार बी राज्य सरकारला आहे. त्यांनी नेमली पाहिजे एजन्सी, त्यांनी तसे प्लॅन बनवले पाहिजे आणि त्याला मंजुरी नगरपालिकेची घेतली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.